नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशाप्रकारे महा-डी-बी-टीवरून आपल्या स्कॉलरशिपचा फॉर्म फिलअप करू शकता त्याच्याबद्दल. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला या लिंकवरती या लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. त्याच्यानंतर आपण जर आपली इथे लॉगिन आय डी आणि पासवर्ड बनला असेल तर आपल्याला इथं आपली युजर आय डी आणि इथं आपला पासवर्ड द्यायचा आणि इथं हा कॅप्चा फिल करून लॉगिनवरती क्लिक करायचा. आणि जर आपण इथं न्यू युजर असाल तर आपल्याला इथं न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. मग त्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे न्यू रजिस्ट्रेशनचा इंटरफेस येऊन जाणार. सर्वात अगोदर आपल्याला इथं आपला नाव द्यायचं आहे. नाव दिल्यानंतर इथं आपल्याला आपला युजर नेम द्यायचा आहे. युजर नेममध्ये आपण आपला मोबाईल नंबर, आधार नंबर किंवा कोणता पण नंबर किंवा आपला नाव म्हणजे जसं की सानिया@123 याप्रमाणे आपण आपला युजर नेम बनवू शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला पासवर्ड बनवायचा आहे. या पासवर्डमध्ये आपल्याला कम से कम 8 कॅरेक्टर ठेवायचे आहेत आणि जास्तीत जास्त 20 कॅरेक्टर ठेवायचे आहे. त्याच्यामधून आपल्याला एक अप्पर केस अल्फाबेट ठेवायचा आहे आणि एक लोअर केस अल्फाबेट ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्येच एक नंबर ठेवायचा आहे आणि एक स्पेशल कॅरेक्टर ठेवायचा आहे. जसे की मी इथे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये देतो pass@123 याप्रमाणे आपण आपला पासवर्ड बनवू शकता. आणि हाच पासवर्ड आपल्याला इथं कन्फर्म पासवर्डमध्ये पण द्यायचा आहे. कन्फर्म पासवर्डमध्ये हा पासवर्ड दिल्यानंतर इथं खाली आपल्याला ईमेल आय डीचा ऑप्शन आहे. हा ईमेल आय डी इथं मेंडेटरी नाही आहे, पण आपल्याला द्यायचा असेल तर आपण देऊ शकता. ईमेल आय डी दिल्यानंतर आपल्याला इथं गेट OTP फॉर ईमेल आय डी व्हेरिफिकेशनवरती क्लिक करायचे आहे. मग आपल्या या ईमेल आय डीवरती एक OTP येऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायची आहे. OTP फिल केल्यानंतर इथं व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचे आहे. मग याप्रमाणे आपली ईमेल आय डी इथे व्हेरीफाय होऊन जाणार. इथं आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे. मोबाईल नंबर दिल्यानंतर इथं आपल्याला व्हेरिफिकेशन मोबाईलवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP येऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायची आहे. OTP फिल केल्यानंतर याला पण व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर हा पण आपला इथं सक्सेसफुलीचा इथं मेसेज येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं हा कॅप्चा फिल करायचा आहे आणि इथं कॅप्चा फिल केल्यानंतर रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे आपल्याला रजिस्ट्रेशन सक्सेसफुलीचा इथं मेसेज येऊन जाणार आणि मग आपण ॲटोमॅटिकली लॉगिनच्या पेजवरती येऊन जाणार. इथं लॉगिनच्या पेजवरती आल्यानंतर आपल्याला इथं आपला युजर नेम आणि इथं आपला पासवर्ड द्यायचा आहे आणि हा कॅप्चा इथं फिल करून लॉगिनवरती क्लिक करायचा आहे. मग इथं थोडंसं लोडिंग होऊन आपण इथं लॉगिन होऊन जाणार. इथं सर्वात अगोदर आपल्याला विचारलं आहे की आपल्याकडे आधार कार्ड आहे का. आपल्याकडे आधार कार्ड असेल तर इथं एसवरती क्लिक करायचं आहे, नाहीतर नोवरती क्लिक करायचं आहे. एसवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं आधार कार्डचा ऑप्शन येऊन जाणार. इथं आपल्याला आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आहे आणि इथं आपल्याला ऑथेंटिकेशनसाठी सांगितलं आहे. आपल्याला ऑथेंटिकेशनचे 2 ऑप्शन दिलेले आहे. एक बायोमॅट्रिक म्हणजे आपला फिंगरप्रिंटनी आणि दुसरा OTPनी. आपण ज्याप्रमाणे आपली ऑथेंटिकेशन करायचं असेल तो ऑप्शन आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. आपण जर आपल्या बायोमॅट्रिकनी आपला ऑथेंटिकेशन करायचं असेल तर तो ऑप्शन आपण इथं सिलेक्ट करू शकता आणि आपल्याला इथं आपल्या फिंगरप्रिंटने आपला ऑथेंटिकेशन करायचं आहे. आणि जर आपण आपला OTPने ऑथेंटिकेशन करत असाल तर आपल्याला इथं OTPवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे आणि मग आपल्यासमोर याप्रमाणे सेंड OTP ऑप्शन येऊन जाणार. आपल्याला इथं सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या आधार कार्डला जे मोबाईल नंबर जोडला असेल त्या नंबरवरती एक OTP येऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे आहे आणि व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे आपल्याला OTP व्हेरिफिकेशन मेसेज येऊन जाणार. इथं आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि आपण मग आणखी लॉगिनच्या पेजवरती येऊन जाणार. इथं आणखी त्याचप्रमाणे आपल्याला आपली लॉगिन ID, पासवर्ड आणि हा कॅप्चा फिल करून लॉगिन करायचं आहे. लॉगिन केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. सर्वात अगोदर आपल्याला इथं आपला अकॅडमिक इयर सिलेक्ट करायचा आहे. आपण ज्या अकॅडमिक इयरसाठी आपण इथं स्कॉलरशिपचा फॉर्म फिलअप करतो तो अकॅडमिक इयर इथून आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे आपल्यासमोर इम्पॉर्टंट नोटीस येऊन जाणार. इथं आपल्याला हे सर्व इन्फॉर्मेशन वाचून ओकेवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. इथं आपल्याला हे आपली प्रोफाईल 0मध्ये दाखवत आहे. ही प्रोफाईल आपल्याला सर्वात अगोदर 100%मध्ये पूर्ण कंप्लीट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथं प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे काही इन्फॉर्मेशन येऊन जाणार. ही संपूर्ण माहिती आपल्याला वाचून इथं आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे. मग इथं आपल्याला आपल्या पर्सनल डिटेल्समध्ये आपली काही इन्फॉर्मेशन येऊन जाणार, कारण आपण आपल्या रजिस्ट्रेशन करते वेळेस आपली काही माहिती दिली होती ती माहिती इथं येऊन जाणार आणि काही माहिती आपल्या आधार कार्डवरून इथं येऊन जाणार. आपण जे ऑथेंटिकेशन केला होता त्याच्यावरून आपल्याला इथं आपली काही माहिती येऊन जाणार. मग आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथं आपल्याला आपलं नाव द्यायचं आहे.
आपल्याला नाव इथं आपल्या SSCच्या मार्कशीटनुसार द्यायचं आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्या पॅरेंट्सचा मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि इथून आपल्याला आपला मॅरिटल स्टेटस म्हणजे आपलं लग्न झालं आहे की नाही झालं आहे ते इथून सिलेक्ट करायचं आहे. आणि इथून आपल्याला रिलिजन डिटेल्स द्यायचे आहे. इथं आपल्याला रिलिजनमधून आपला जो रिलिजन आहे तो सिलेक्ट करायचा आहे. आपण बुद्धिस्ट, ख्रिश्चन, हिंदू किंवा जो आपला रिलिजन असेल तो आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. मग आपल्याला इथं आपल्या कास्ट कॅटेगरीची डिटेल्स द्यायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं कास्ट कॅटेगरीमधून आपल्याला कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि इथून कास्टमधून आपली जे कास्ट असेल तो कास्टचं नाव आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. कास्टचं नाव दिल्यानंतर आपल्याला इथं विचारलं आहे की आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, असेल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आहे. आपण इथं नोवरती क्लिक नाही करू शकत. यसवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं विचारले आहे की आपल्याकडे जे कास्ट सर्टिफिकेट आहे आपले सरकार सेवा केंद्र किंवा आपले सरकार पोर्टलवरून काढले आहे का आणि त्याला बारकोड आहे का. अगर असेल तर आपल्याला यस करायचं आणि नसेल तर आपल्याला इथं नोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर द्यायचा आहे. कास्ट सर्टिफिकेट नंबर दिल्यानंतर इथं विचारले आहे इश्यू डिस्ट्रिक्ट म्हणजे आपली जे कास्ट सर्टिफिकेट ज्या जिल्ह्यातून इश्यू झाली आहे त्या जिल्ह्याचं नाव द्यायचं आहे आणि इथं ॲप्लिकंट नेममध्ये आपलं नाव द्यायचं आहे. नाव दिल्यानंतर आपल्याला इथं इश्यू ऑथॉरिटी विचारलं आहे म्हणजे आपली हे जे कास्ट सर्टिफिकेट आहे हे कोणत्या ऑथॉरिटीने इश्यू केली आहे हे सर्व माहिती आपल्या कास्ट सर्टिफिकेटवरती असते. तिथूनच आपल्याला पाहून इथं हे सर्व इन्फॉर्मेशन द्यायची आहे. नंतर इथं आपल्याला आपली कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायची आहे. हे कास्ट सर्टिफिकेट आपल्याला JPG PDF या फॉर्ममध्ये 15 ते 256 KBच्या बीचमध्ये इथं आपल्याला अपलोड करायचं आहे. आणि अपलोड केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इथं व्ह्यूचा पण ऑप्शन येऊन जाणार. नंतर आपल्याला इथं हे आपली कास्ट सर्टिफिकेट ज्या तारखेला इश्यू झाली ते तारीख आपल्याला इथं द्यायची आहे. कास्ट सर्टिफिकेटची सर्व इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचा आहे आणि इथं आपल्याला आपल्या इन्कमची डिटेल्स द्यायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं फॅमिली ॲन्युअल इन्कममध्ये आपली जेवढी इन्कम असेल ते इन्कम इथं द्यायची आहे. आणि नंतर इथं आपल्याला विचारले आहे की आपल्याकडे इन्कम सर्टिफिकेट आहे का, तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आहे. आपण इथं पण नोवरती क्लिक नाही करू शकत. आणि नंतर इथं विचारलं आहे की आपल्याकडे जे हे इन्कम सर्टिफिकेट आहे हे आपल्या सरकार सेवा केंद्रावरून किंवा आपले सरकार पोर्टलवरून काढले आहे का आणि त्याला बारकोड आहे का, असेल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आहे आणि नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. मग इथं आपल्याला आपल्या इन्कम सर्टिफिकेटचा नंबर द्यायचा आहे. नंबर दिल्यानंतर इथून इश्यू ऑथॉरिटीमधून हे इन्कम ज्याने अप्रूव्ह केली असेल, ज्या ऑथॉरिटीने अप्रूव्ह केली असेल त्यांचं नाव इथं द्यायचं आहे आणि इथून आपल्याला आपली इन्कम सर्टिफिकेट अपलोड मारायची आहे. हे इन्कम सर्टिफिकेट पण आपल्याला JPG आणि PDF फॉर्ममध्ये 15 ते 256 KBच्या अंतर आपल्याला इथं अपलोड करायचे आहे. आणि अपलोड केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे व्ह्यू डॉक्युमेंट्सचा पण ऑप्शन येऊन जाणार. आणि नंतर इथं आपल्याला आपली ही इन्कम सर्टिफिकेट ज्या तारखेला इश्यू झाली ते तारीख आपल्याला इथं द्यायची आहे. याची पण सर्व माहिती आपल्या इन्कम सर्टिफिकेटवरती राहील. आणि नंतर आपल्याला थोडासा खाली स्क्रोल करायचा आहे आणि इथं आपल्याला आपल्या डोमेशियलची माहिती द्यायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं विचारले आहे की आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहात का किंवा आपण महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर राहता का. अगर आपण महाराष्ट्राचे रहिवासी असाल किंवा महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरती राहत असाल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आणि नसाल राहत तर इथं नोवरती क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला विचारलं आहे की आपल्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे का, तर इथं आपल्याला यसवरती क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला इथं रिलेशन टाईप विचारला आहे की आपण जे हे डोमिसाईल सर्टिफिकेट देत आहात हे कोणाची आहे, तुमची आहे की आपल्या कोणत्या रिलेटिव्हची आहे, तो ऑप्शन इथून आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. अगर आपली स्वतःची असेल तर आपल्याला इथं सेल्फवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि कोणत्या आपल्या दुसऱ्या रिलेटिव्हची असेल तर त्यांचं नाव आपल्याला इथून सिलेक्ट करायचं आहे. नंतर आपल्याला इथं विचारलं आहे की आपल्याकडे जे डोमेशियल सर्टिफिकेट आहे ह्या डोमेशियल सर्टिफिकेट आपले सरकार सेवा केंद्रावरून काढले आहे किंवा आपले सरकार पोर्टलवरून काढले आहे का आणि त्याला बारकोड आहे का, असेल तर आपल्याला इथं यस आणि नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला डोमेशियल सर्टिफिकेट नंबर द्यायचा आहे. नंबर दिल्यानंतर आपल्याला इथं ॲप्लिकंट नेममध्ये आपला नाव द्यायचं आहे. नाव दिल्यानंतर आपल्याला इथं इश्यू ऑथॉरिटी विचारलं आहे म्हणजे आपली जे डोमेशियल सर्टिफिकेट ज्या ऑथॉरिटीने इश्यू केली आहे तो ऑप्शन आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. आणि इथं डोमेशियल सर्टिफिकेटमध्ये आपल्याला आपली डोमेशियल सर्टिफिकेट अपलोड मारायची आहे. हे डोमेशियल सर्टिफिकेट आपल्याला JPG या PDF फॉर्ममध्ये 15 ते 256 KBच्या अंदर आपल्याला अपलोड करायचे आणि अपलोड केलेली डोमेशियल आपण इथं व्ह्यू डॉक्युमेंट्सवरती पाहू शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं इश्यू ऑफ डेटमध्ये आपली डोमेशियल सर्टिफिकेट ज्या तारखेला इश्यू झाली होती ते तारीख आपल्याला इथं द्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपली पर्सनल एलिजिबिलिटीची डिटेल्स द्यायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं विचारले आहे की आपण सॅलराईड आहात का.
अगर असाल तर आपल्याला यसवरती क्लिक करायचं आहे आणि नसाल तर नोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं विचारलं आहे की आपण कोणत्या डिसेबिलिटीमध्ये येता का. अगर आपण कोणत्या डिसेबिलिटीमध्ये येत असाल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आहे, नाहीतर आपल्याला इथं नोवरती क्लिक करायचं आहे. नंतर थोडासा खाली स्क्रोल करायचा आहे आणि इथं आपल्याला आपल्या आधार बँकेची डिटेल्स द्यायची आहे. इथं सर्वात अगोदर आपल्याला इथं विचारले आहे की आपल्याकडे आधार लिंकेड बँक अकाउंट आहे का जनधन युवा अकाउंटच्या, आणि त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे पैसे काढण्यासाठी आणि पैसे टाकण्यासाठी काही लिमिटेशन्स आहेत का. अगर असेल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आहे आणि नसेल तर मग नोवरती क्लिक करायचं आहे. आणि त्याच्या खाली आपल्याला इथं आपल्या बँकेची डिटेल्स द्यायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं आपल्या बँकेचा अकाउंट नंबर द्यायचा आहे. अकाउंट नंबर दिल्यानंतर आपल्याला इथं आपला IFSC कोड द्यायचा आहे. IFSC कोड दिल्यानंतर आपल्याला बाहेर क्लिक करायचं आहे आणि इथं ॲटोमॅटिकली आपला ब्रांच नेम येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं सेव्हवरती क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. नेक्स्ट पेजवरती याप्रमाणे आपल्याला आपली पर्सनल डिटेल्स सेव्हच्या सक्सेसफुली मेसेज येऊन जाणार. इथं आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे. या पेजवरती आपल्याला आपल्या ॲड्रेसची डिटेल्स द्यायची आहे. इथं आपला ॲड्रेस आपल्या आधार कार्डनुसार अगोदरच येऊन जाणार. मग आपल्याला इथं विलेजमध्ये आपल्या विलेजचं नाव द्यायचं आहे आणि इथं आपल्याला विचारलं आहे की आपला करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम आहे का. असेल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आहे आणि नसेल तर इथं नोवरती क्लिक करून इथं आपल्याला आपला संपूर्ण ॲड्रेस फिल करायचा आहे आणि सेव्हवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. मग याप्रमाणे इथं पण आपल्या ॲड्रेसची डिटेल सक्सेसफुली सेव्ह म्हणून मेसेज येऊन जाणार. इथं आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे. या पेजवरती आपल्याला आपल्या पॅरेंट्सची डिटेल्स द्यायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं विचारले आहे की आपले वडील जिवंत आहेत का. नसतील तर आपल्याला इथं नोवरती क्लिक करायचं आहे आणि असेल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आहे आणि इथं त्यांचं नाव द्यायचं आहे. नाव दिल्यानंतर आपल्याला इथं ऑक्युपेशनचा ऑप्शन दिलेला आहे. या ऑक्युपेशनमधून ते जे काम करत असतील तर कामाच्या ऑप्शन इथून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि इथं इथं विचारले आहे की ते सॅलराईड आहे का. अगर असतील तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आहे आणि नसतील तर आपल्याला इथं नोवरती क्लिक करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला खाली आपल्या आईची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. सर्वात अगोदर इथं विचारले आहे की आपली आई जिवंत आहे का. अगर नसतील तर आपल्याला इथं नोवरती क्लिक करायचं आहे आणि असेल तर यसवरती क्लिक करायचं आहे आणि इथं त्यांचं नाव द्यायचं आहे आणि इथून त्यांचं ऑक्युपेशन सिलेक्ट करायचं आहे. ते कोणतं काम करत असतील तर त्यांचं काम सिलेक्ट करायचं आहे आणि ते जर हाऊसवाईफ असतील तर इथून हा हाऊसवाईफवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि नंतर इथं विचारले आहे की ते सॅलराईड आहेत का. अगर असतील तर यस आणि नसतील तर नोवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्याला सेव्हवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. मग इथं नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे अदर इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुलीच्या इथं मेसेज येऊन जाणार. इथं पण आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि या पेजवरती आपल्याला आपल्या करंट एज्युकेशनची डिटेल्स द्यायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं ॲडमिशन इयर इन करंट कोर्समध्ये आपण ज्या तारखेला या करंट कोर्समध्ये ॲडमिशन केला होता तो वर्ष आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि इथून इन्स्टिट्यूट स्टेटमधून आपण ज्या स्टेटमध्ये शिकत असाल तो स्टेट सिलेक्ट करायचा आणि इथून इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्टमधून जो आपण ज्या जिल्ह्यामध्ये शिकत असाल तो जिल्हा सिलेक्ट करायचा आणि इथून इन्स्टिट्यूट तालुकामधून जो तालुका असेल तो तालुका सिलेक्ट करायचा आणि इथं क्वालिफिकेशन लेवलमध्ये आपण जो आता आपण कोर्स करत असाल तो कोर्सचं नाव सिलेक्ट करायचे. आम्ही इथं 11th स्टँडर्डसाठी फॉर्म फिलअप करत आहोत तर आम्ही इथं 11ची इन्फॉर्मेशन देणार आहोत. आपण ज्या कोर्स करत असाल त्या कोर्सची इन्फॉर्मेशन द्या. त्याच्यानंतर आपल्याला इथं स्ट्रीमचा ऑप्शन दिलेला आहे. आपण ज्या स्ट्रीममध्ये असाल सायन्स आर्ट कॉमर्स तो ऑप्शन इथून सिलेक्ट करायचा आहे आणि जर इथं आपल्याला ऑप्शन दिला नसेल तर आपण इथं अदरच्या ऑप्शनमधून पण भरू शकता. नंतर आपल्याला इथून आपल्या ज्या कॉलेज स्कूलचं नाव असेल तो नाव सिलेक्ट करायचं आहे आणि इथं कोर्स नेममध्ये 11 आता आम्ही 11साठी फॉर्म भरत आहोत तर आम्हाला इथं 11 सायन्सचा ऑप्शन आलेला आहे. आपण जो कोर्स सिलेक्ट कराल तो कोर्सचं आपल्याला इथं नाव येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं इयर ऑफ स्टडिंगमध्ये हा फर्स्ट इयरवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. इथं हा 11साठी थर्ड इयरचा ऑप्शन वगैरे राहत नाही म्हणून इथं आपल्याला हा फर्स्ट इयरचाच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं फर्स्ट इयर कंप्लीट और पर्सिंगमधून हा पर्सिंगवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि इथं ज्या तारखेला आपण आपली ॲडमिशन केले असेल ते तारीख द्यायची आहे. हे तारीख आपल्याला आपल्या ॲडमिशन स्लिपवरती मिळून जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं फीस पेडमध्ये हा 00वाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. हा इथं 00 ऑप्शन यासाठी सिलेक्ट केला कारण बहुतशा कॉलेजमध्ये त्यांची फीस ही गव्हर्नमेंट पेड करते आणि कोणत्या कोणत्या कॉलेजमध्ये पैसे द्यावे लागते. तर तुम्ही आपल्या कॉलेज स्कूलमध्ये विचारून इथं फीस पेडमध्ये कोणता ऑप्शन टाईप करायचा आहे तो विचारून घेऊन इथं टाईप करून घ्या आणि इथं त्याच्यानंतर आपल्याला इथं एकतर आपली बोनाफाईड किंवा आपली ॲडमिशन स्लिप इथं अपलोड करायची आहे. आपली हे
ॲडमिशन स्लिप किंवा बोनाफाईड आपल्याला JPG किंवा PDF फॉर्ममध्ये 15 से 256 KBच्या अंदर इथं अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर आपल्याला इथं इस प्रोफेशनलच्या कोर्समध्ये हा नॉन प्रोफेशनलचा ऑप्शन येऊन जाणार, कारण 11th हा नॉन प्रोफेशनल कोर्समध्ये येते. त्याच्यानंतर आपल्याला इथं ॲडमिशन कशा थ्रू झालेली आहे, आपली ॲडमिशन ओपन किंवा रिझर्व कॅटेगरीमधून झालेली आहे, तो ऑप्शन आपल्याला इथून सिलेक्ट करायचे. आपली ॲडमिशन ज्याप्रमाणे झाली असेल त्याप्रमाणे आपल्याला इथं ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं गॅपमध्ये हा 0चा ऑप्शन आलेला आहे, कारण आपल्या एज्युकेशनमध्ये कोणती गॅप नव्हती म्हणून. अगर आपल्या एज्युकेशनमध्ये कोणती गॅप असेल तर आपल्याला इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथून हा मोडमधून आपण रेग्युलर असाल तर रेग्युलरवाला, नाहीतर डिस्टन्स करस्पॉन्डन्सवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि सेव्हवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. मग याप्रमाणे आपल्या करंट कोर्सची डिटेल सक्सेसफुली इथं ॲड होऊन जाणार. इथं आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि या पेजवरती आपल्याला आपल्या 5 कोर्सची डिटेल्स द्यायची आहे. इथं आपल्याला हेडिंगमध्ये पहिलेच सांगितले आहे की आपल्याला इथं आपल्या SSCची डिटेल्स द्यायची आहे, आणि आपण जर आपल्या SSCची डिटेल्स दिली असेल तर आपल्याला इथं या पेजला इग्नोर मारायचं आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं क्वालिफिकेशन लेवलमधून हा SSCवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं स्ट्रीममधून हा SSCवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथं कंप्लीटमध्ये हा कंप्लीट ऑप्शन ॲटोमॅटिकली येऊन जाणार, आणि इथं इन्स्टिट्यूट स्टेटमध्ये पण हा महाराष्ट्रवाला ऑप्शन आला आहे. आपला दुसरा स्टेट असेल तर आपण दुसरा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्यानंतर आपल्याला इथं इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्टमधून आपली SSC जिथं झाले असेल त्याचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा, आणि इथं इन्स्टिट्यूट तालुकामधून तो तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं कोर्समधून हा SSCवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, आणि इथं बोर्ड युनिव्हर्सिटीमधून आपला जो बोर्ड असेल तो आपल्याला इथं बोर्ड सिलेक्ट करायचा आहे. आणि जर इथं आपल्याला नाव नसेल दिला तर आपण इथं अदरवाल्या ऑप्शनमधून पण आपला बोर्ड सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं मोडमधून आपण जर रेग्युलर असाल तर आपल्याला हा रेग्युलरवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, आणि नाहीतर आपल्याला हा डिस्टन्स करस्पॉन्डन्सवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून आपण SSCमध्ये जेव्हा ॲडमिशन केली होती त्या ॲडमिशनचा इयर सिलेक्ट करायचा आहे, आणि इथं पासिंग इयरमधून आपण जेव्हा पास झाले होते तो पासिंग इयर आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आणि इथं आपल्याला सीट नंबरमध्ये आपला SSCचा रोल नंबर द्यायचा आहे, आणि इथं मंथ ऑफ एक्झाममध्ये ज्या मंथला आपली एक्झाम झाली असेल ते एक्झाम आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आणि इथं मार्क ऑप्टेनमध्ये आपल्याला जेवढे मार्क मिळालेले असतील SSCला तेवढे मार्क आपल्याला इथं द्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं व्हॅलिडेट मार्कशीटवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे आपल्याला इथं आपली मार्कशीट येऊन जाणार. इथं केव्हा आपली मार्कशीट येते, नाहीतर येत नाही. आणि इथं मार्कशीट आल्यानंतर आपले टोटल मार्कमध्ये आपले टोटल मार्क, आणि इथं आपला रिझल्ट, आणि इथं आपले पर्सेंटेज पण येऊन जाणार. आणि आपण हा आपला SSC किती अटेम्प्टमध्ये क्लिअर केले म्हणजे पास झाले तोचा नंबर आपल्याला द्यायचा. पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झाले असेल तर 1 नंबर द्यायचा, आणि 2 अटेम्प्ट दिले असेल तर आपल्याला इथं 2 ऑप्शन हा टाईप करायचा आहे. आणि नंतर इथं आपल्याला विचारले आहे की आपल्या क्वालिफिकेशनमध्ये कोणती गॅप आहे का. आमच्या क्वालिफिकेशनमध्ये कोणते गॅप आलेली नाही, म्हणून आम्हाला हा यसचा ऑप्शन आलेला नाही आहे. आणि आपल्या जर कोणत्या एज्युकेशनमध्ये गॅप असेल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करून त्याची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. आम्ही हा स्कॉलरशिपचा फॉर्म 11साठी फिलअप करत आहोत, त्याच्यासाठी आम्ही इथं पास कोर्समध्ये फक्त 10ची डिटेल्स दिली आहे. आपण जर 12साठी किंवा अदर कोर्ससाठी करत असाल तर आपल्या संपूर्ण पास कोर्सची इथं आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायची आहे. पास कोर्सची इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्याला इथं सेव्हवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपला सक्सेसफुली पास एज्युकेशन इथं ॲड होऊन जाणार. इथं आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं, आणि इथं खाली स्क्रोल करून आपण आपला पास एज्युकेशन आपण इथं बघू शकता. आणि इथं व्ह्यू डॉक्युमेंट्सवरती क्लिक करून आपली मार्कशीट पण आपण इथं चेक करू शकता. आणि आपला जर हा पास कोर्स आपल्याला डिलीट करायचा असेल तर आपण इथं डिलीटवर क्लिक करून तो डिलीट पण करू शकता. पास कोर्सची संपूर्ण इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्याला इथं हॉस्टेल डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. आणि इथं या पेजवर आपल्याला आपण हॉस्टेलवर राहता, रूम करून राहता, किंवा आपण आपल्या घरी राहतात त्याच्याबद्दल आपल्याला इथं आपली माहिती द्यायची आहे. आपण हॉस्टेलवर किंवा रूम करून जर राहत असाल तर आपल्याला इथं हॉस्टेलवरती क्लिक करायचं आहे. आणि इथं आपल्याला आपल्या हॉस्टेलवरची किंवा आपल्या रूमची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथून आपला स्टेट सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथून आपला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. डिस्ट्रिक्ट दिल्यानंतर आपल्याला इथून तो तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर इथून हॉस्टेलर टाईपमधून आपल्याला एकतर गव्हर्नमेंट हॉस्टेल किंवा नॉन गव्हर्नमेंट हॉस्टेल किंवा पेईंग गेस्ट, आणि जर आपण रूम करून राहत असाल तर आपल्याला इथं रेंटेड हाऊस म्हणून ऑप्शन दिलेला आहे, तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं आपल्या हॉस्टेलर किंवा PG किंवा रेंटेड हाऊसचा नेम द्यायचा आहे. आणि इथं आपल्याला त्याचा ॲड्रेस द्यायचा आहे. ॲड्रेस दिल्यानंतर आपल्याला इथं पिनकोड द्यायचा आहे. पिनकोड दिल्यानंतर इथं
आपण जेव्हापासून रूम करून राहत असाल किंवा आपण जेव्हापासून हॉस्टेलवर राहत असाल ते डेट इथं द्यायचे आहे. डेट दिल्यानंतर आपल्याला इथं विचारले आहे की तिथं मेस आहे का, असेल तर इथं यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. आणि इथं आपल्याला इथं आपला रेंट किती आहे तो रेंट द्यायचा आहे. रेंट दिल्यानंतर आपल्याला इथं एक रेंटचा किंवा हॉस्टेलरचा सर्टिफिकेट अपलोड करायचा आहे. हा सर्टिफिकेट आपल्याला जेपीजी नाहीतर PDF फॉर्ममध्ये 15 से 256 KBच्या अंदर आपल्याला इथं अपलोड करायचं आहे. हॉस्टेलरची इन्फॉर्मेशन सर्व फिल केल्यानंतर आपल्याला इथं सेव्हवरती क्लिक करायचं आहे. आणि आपण जर हॉस्टेलवर न राहता किंवा रूम करून न राहता आपल्या घरी राहत असाल तर आपल्याला इथं डे स्कॉलरवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथं सेव्हवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे आपली हॉस्टेल डिटेल्स इथं ॲड होऊन जाणार. इथं आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे. आणि इथं आपण बघू शकता इथं आपली प्रोफाईल 100% कंप्लीट झालेली आहे. आता आपण त्या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करत आहात त्या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करायचं आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं एक डिक्लेरेशन फॉर्म फिलअप करायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथं हा डिक्लेरेशन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे आणि इथं डिपार्टमेंटमधून आपण आपला डिपार्टमेंट सिलेक्ट करायचा आहे. आपल्याला इथं आपल्या कास्टनुसार आपला डिपार्टमेंट सिलेक्ट करायचा आहे. आणि डिपार्टमेंट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं स्कीममधून आपण ज्या स्कीमसाठी अप्लाय करत आहात ते स्कीम इथून आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. ते सर्वांसाठी स्कीम दिलेली आहे सर्व कास्टसाठी. आणि नंतर आपल्याला स्कीम सिलेक्ट केल्यानंतर इथं डाउनलोडचा ऑप्शन येऊन जाणार. इथं ह्या डाउनलोडवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि याची प्रिंट आपल्याला काढून घ्यायची आहे. प्रिंट काढल्यानंतर आपल्याला याला फिलअप करायचं आहे. हा डिक्लेरेशनचा फॉर्म आपल्याला आपल्या पॅरेंट्सच्या नावाने फिलअप करायचा आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं आपला फादर नेम द्यायचा आहे. फादर नेम दिल्यानंतर इथं रामध्ये आपल्याला आपला ॲड्रेस द्यायचा आहे आणि इथं आपल्याला तालुका द्यायचा आहे. तालुका दिल्यानंतर आपल्याला इथं आपला डिस्ट्रिक्ट द्यायचा आहे. डिस्ट्रिक्ट दिल्यानंतर इथं आपल्याला विचारलं आहे की आपल्याला किती अपत्य आहेत, म्हणजे आपल्याला किती मुलं आहेत. तर आपल्याला जेवढे मुले असतील तेवढ्याचा नंबर इथं द्यायचा आहे आणि त्याच्यामधून आपल्याला किती मुले आणि मुले आहेत त्यांचा नंबर इथं आपल्याला द्यायचा आहे. इथं आपले मुले आणि इथं आपल्याला मुलीचा नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपण त्यांच्यासाठी स्कॉलरशिपचा फॉर्म फिलअप करत आहोत त्यांचं नाव द्यायचं आहे. नाव दिल्यानंतर ते कोणत्या कॉलेज स्कूलमध्ये आहेत त्या कॉलेज स्कूलच्या इथं नाव द्यायचं आहे. कॉलेज स्कूलचं नाव दिल्यानंतर इथं आपल्याला ते कोणत्या स्टँडर्डमध्ये शिकत आहेत, म्हणजे कोणत्या वर्गामध्ये शिकत आहेत तो वर्ग इथं द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं हा पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप OBCचा हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, कारण आपण या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करत आहोत. प्रत्येक कास्टसाठी वेगळी इथं स्कॉलरशिप दिलेली आहे. ते आपल्याला इथं आपली फिल करायची आहे ज्या कास्टसाठी आपण फॉर्म फिलअप करत आहोत ते. त्याच्यानंतर इथं आपल्याला विचारले आहे की आपल्या कुटुंबामधून याच्या अगोदर कोणी ह्या स्कॉलरशिपसाठी फॉर्म फिलअप केले होते का, तर केले असेल तर आपल्याला इथं त्यांचा नंबर द्यायचा आहे. जसे आमच्या याच्यामध्ये आता कोणीही केलं नाही म्हणून आम्ही इथं 0चा नंबर दिला आहे. अगर तुमच्या फॅमिलीमधून कोणी हा स्कॉलरशिपचा फॉर्म भरला असेल तर आपल्याला इथं त्यांचा नंबर देऊन इथं 1 2 3 4मध्ये त्यांचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपण ज्यांचा फॉर्म फिलअप करत आहोत त्यांचे इथं स्टुडंट सिग्नेचरमध्ये सिग्नेचर द्यायचे आहे आणि इथं त्यांच्या पॅरेंटचे सिग्नेचर म्हणजे वडिलांचे सिग्नेचर द्यायचे आहे. आणि खाली इथं आपल्याला तारीख द्यायची आहे आणि इथं आपल्याला प्लेस द्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला हा डिक्लेरेशनचा फॉर्म फिलअप करायचा आहे. आपण ज्यांच्या स्कॉलरशिपचा फॉर्म भरत आहोत त्यांच्या पॅरेंट्सच्या नावाने. डिक्लेरेशनचा फॉर्म फिलअप केल्यानंतर आपल्याला इथं ऑल स्कीमवरती क्लिक करायचं आहे. आणि इथं डिपार्टमेंटमधून आपल्याला ज्या डिपार्टमेंटसाठी स्कॉलरशिपचा फॉर्म फिलअप करायचा आहे तो डिपार्टमेंट इथून आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. इथं सर्वांसाठी वेगळा डिपार्टमेंट दिलेला आहे. तर आपल्याला आपल्या कास्ट कॅटेगरीनुसार आपल्याला इथं आपला डिपार्टमेंट सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून स्कीम नेममधून आपली स्कीम सिलेक्ट करायची आहे आणि इथं सर्चवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे आपल्यासमोर आपली स्कीम इथं येऊन जाणार. मग इथं आपल्याला अप्लायवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. सर्वात अगोदर इथं आपल्याला विचारलं आहे की आपण हा जो स्कॉलरशिपचा फॉर्म फिलअप करत आहोत तो आपला रिन्युअल आहे का, असेल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आणि नसेल तर इथं आपल्याला नोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपली लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करायची आहे. हे लिव्हिंग सर्टिफिकेट आपल्याला जेपीजी नाहीतर PDF फॉर्ममध्ये 15 से 256 KBच्या अंदर आपल्याला इथं अपलोड करायचं आहे. आपली TC अपलोड केल्यानंतर आपल्याला इथं डिक्लेरेशन फॉर्म अपलोड करायचा आहे. आपण जो आत्ता आपल्या पॅरेंट्सच्या नावाने डिक्लेरेशन फॉर्म फिलअप केला होता तो डिक्लेरेशन फॉर्म आपल्याला इथं अपलोड करायचा आहे. हा पण आपल्याला JPG या PDF फॉर्ममध्ये 15 ते 256 KBच्या अंदर हा पण आपल्याला इथं अपलोड करायचा आहे. अपलोड केल्यानंतर इथं आपल्याला खाली विचारले आहे की आपण आणखी कोणत्या दुसऱ्या स्कॉलरशिपच्या फॉर्मसाठी इथं अप्लाय केला आहे का, केला असेल तर आपल्याला इथं यस आणि नसेल तर आपल्याला नोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला कास्ट व्हॅलिडिटीबद्दल विचारले आहे.
आपल्याकडे जर कॅश व्हॅलिडिटी असेल तर आपण इथं अपलोड करू शकता आणि नसेल तर नाही पण करू शकत, कारण हा इथं मेंडेटरी नाही आहे. त्याचप्रमाणे इथं आपल्याला आपल्या राशन कार्डचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला जर राशन कार्ड अपलोड करायचं असेल तर तो पण आपण करू शकता, नाहीतर तो पण इथं सोडू शकता. आपण इथं मेंडेटरी नाही. त्याच्यानंतर इथं आपल्याला विचारले आहे की आपल्याला पकडून म्हणजे तुम्हाला पकडून तुमच्या फॅमिलीमध्ये असे किती मुलं आहेत की ज्यांचे पॅरेंट्स आणि तुमचे पॅरेंट्स एकच आहेत. त्यांच्या या बॉक्समधून आपल्याला नंबर सिलेक्ट करायचा आहे. नंबर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं सेव्हवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे आपल्याला हा प्रिव्ह्यूचा आपला स्कॉलरशिपचा फॉर्म येऊन जाणार. आपल्याला इथं हे सर्व माहिती चेक करायची आहे आणि खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथं खाली आपल्याला या टिकवरती क्लिक करायचं आणि संपूर्ण माहिती वाचून इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे आपला स्कॉलरशिपचा फॉर्म थोडासा लोडिंग घेऊन इथं सक्सेसफुली सबमिट होऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं माय अपलोड स्कीमवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपण जो आता स्कॉलरशिपसाठी फॉर्म फिलअप केला होता तो इथं आलेला आहे आणि आपल्याला याची प्रिंट काढायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं व्ह्यूवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे आपला फॉर्म इथं येऊन जाणार. इथं आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथं आपल्याला खाली प्रिंटचा ऑप्शन दिलेला आहे, त्याच्यावरती क्लिक करायचे आहे आणि आपल्याला आपल्या या फॉर्मची प्रिंट काढायची आहे. आणि कोणत्या कोणत्या कॉलेज आणि स्कूलमध्ये या फॉर्मची प्रिंट नेऊन द्यावा लागतो, तर आपण आपल्या कॉलेजमध्ये विचारून ते मागवत असतील तर आपल्याला या फॉर्मची प्रिंट नेऊन द्यायची आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या स्कॉलरशिपचा फॉर्म ऑनलाईन फिलअप करू शकता. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.